मारणारा नाही हा हे लोकांपासून ते परलोकापर्यंत ज्याची कीर्तीनं मारा त्याला गुंडा म्हणलं. इजाई साहेबाचं पुण्य फळाला आलं 19 फेब्रुवारी 1630 ला आणि छत्रपती शिवाजी महाराज सारखा हिरा जन्माला घातला म्हणून असं म्हणतात माझ्या जिजाऊची पुण्याई कसे आले व पळाला तो बापाचा बाप वाघ जुमा जन्मला तो बापाचा बाप वाघ जुमा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला तो बापाचा बाप वाघ जुमा जन्मला तो बापाचा बाप वाघ जुमा जन्मला आता होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची जनकल्याणाचं सिंग बनून जगत करू नको वासी वर्णमधील वर्ण्याला या तरुणा गडाला बांधील तरुणाला या तरुणा गडाला तो बापाचा बाप वाघ जुमा जन्मला तो बापाचा बाप वाघ जुमा जन्मला तो बापाचा बाप वाघ जुमा जन्मला एकच राजा येथे जन्मला एकच राजा येथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव घर किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराजा निर्माण केले तलवारीच्या धारेवर हे सुंदर राजावर केले तलवारीच्या धारेवर रयतेसाठी मार घेरले आपल्या इथल्या जातीवर रयतेसाठी वार घेरले आपल्या इथल्या जातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गात गड किल्ल्याच्या दगडावर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतून राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 जय भवानी शिवाजी अजून एकदा जय भवानी शिवाजी हे उपकारी महाराज छत्रपती शिवाजी महाराजाचे कितीही गाणे म्हटले तर गाणे संपणार नाही एवढे गाणे छत्रपती शिवाजी महाराजाचे बरं का हो पण ऐका छत्रपतींचे उपकार खऱ्या अर्थानं आपण विसरू शकत नाही म्हणून खऱ्या अर्थानं मी सांगत काय होतो की छत्रपतींचे उपकार छत्रपतींचे आचार तुम्ही आम्ही करायला शिका जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज शिवजयंती म्हणून हे खऱ्या अर्थानं आपण म्हटलं बरं का बाबा नाही तर एवढे गाणे कुठे कीर्तना चालत नाही बरोबर आहे की नाही असं म्हणू बी नाही छत्रपती शिवाजी महाराजचे 2-3 गाणे म्हटले पाहिजे महाराज कारण ज्या राजामुळं आज खऱ्या अर्थानं तुम्ही कीर्तन ऐकता मी कीर्तन करू शकतो तुम्ही गाता हे वाजवतात ते फक्त आणि फक्त कोणाचे उपकार असेल ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐका ते स्वराज्य कोणामुळे टिकलं असेल हा हिंदुस्थान कोणामुळे टिकलं असेल फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराज ज्या वेळेस आपल्या आईचे विचार आपल्या बापाचे विचार छत्रपती शिवाजी महाराज आत्मसात करत होते सांगूनच जात होतं चरित्र जाऊ दे आता थोडंच राहिलं आता हो छत्रपती शिवाजी महाराज गोरगरीब लोकांना ज्यावेळी धान्य वाटायचे महाराज आपल्या आईने केलेले श्रमदान आपल्या बापाने केलेले श्रमदान आपल्या बापाने केलेले उपकार लोकांवरती आपल्या आईने केलेले उपकार लोकांवरती ते संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे चालवले ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं लग्न झालं 2 वर्षाचे शंभू राजे होते महाराज गरीब लोकांना छत्रपती शिवाजी महाराज धान्य वाटत होते पण धान्य वाटत असताना 2 वर्षाचा शंभू राजा 2 वर्षाचा असताना साईबाई वारल्या
साईबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी. हो, लहानपणीच दोघांचं लग्न झालं होतं महाराज. ते कोणाच्या मार्गदर्शनाखाली झालं होतं? ते फक्त जिजाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होतं. लाल महालामध्ये निंबाळकर घराण्यातली ती साईबाई. हो, त्या साईबाई सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह झाला. हो, ते चरित्र फार मोठं, पण तेवढं चरित्र मला या ठिकाणी सांगायचं नाही. साईबाई वारल्या. हो, छत्रपती शिवाजी महाराज गोर गरीब लोकांना धान्य वाटत होते. धान्य वाटत असताना कोणीतरी बातमी घेऊन आलं की राजा साईबाई वारल्या. साईबाई आपल्यातून निघून गेल्या. राजाने नुसते कान टवकारले महाराज, आणि जगदंब जगदंब म्हणत राजा गोरगरीब लोकांना धान्य वाटत राहिला. एखादा राजा जर तुमच्या माझ्यासारखा त्या ठिकाणी राहिला असता तर खऱ्या अर्थानं लोकांना गोरगरीब लोकांना धान्य वाटत सोडून बायकोकडे गेला असता महाराज. पण ऐका, राजाला कधी रडता येत नसतं. ज्याचं प्रजेकरता जीवन आहे ना, त्या राजाला कधी रडता येत नसतं महाराज. राजा गोरगरीब लोकांना धान्य वाटत राहिला. पण छत्रपती शिवाजी महाराजांकडे 70-80 वर्षाची म्हातारी आली महाराज, आणि राजाला म्हणू लागली, राजा अरे किती करशील आमच्या करता, जा राजा, तुझी बायको वारली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणावं, हे शिवसंबंध स्वराज्य, आणि स्वराज्यापेक्षा आमचा संसार आम्हाला मुलाचा वाटत नाही, असा म्हणणाऱ्या जगाच्या पाठीवर एकच राजा होऊन गेला. त्या राजांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. हो, कितीही चरित्र सांगितलं तर चरित्र संपणार नाही महाराज. एवढं चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणून असं म्हणतात, काळाचा काळ जिजाऊचा शिवनेरीवर जन्मला, शिवबा शिवनेरीवर जन्मला, शुभन राजन बांधला गोड वातावरण आहे महाराज या ठिकाणी. यावेळी तेवढे धन्यवाद म्हणून छत्रपतीचे फार मोठे उपकार महाराज आपल्यावरती. हे सांगत होतो की निष्ठा पाहिजे, भाव पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मावरती निष्ठा होती महाराज, म्हणून स्वराज्य घडलं. आणि आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक आठवण करतात, बरोबर एक नाही? जे लोक समाजाकरता जगले ना महाराज, जे लोक समाजाकरता वागले, त्यांची कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणारे. मी नेहमी सांगत असतो, जन्म मिलना भाग्य की बात है, जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है, लेकिन लोगों के दिलों में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. ते कर्म केलं महाराज छत्रपती शिवाजी महाराजानं, ते कर्म केलं ज्ञानोबरायनं, ते कर्म केलं महाराज नाथ महाराजानं, ते कर्म केलं महाराज तुकोबरायनं. म्हणून आज लोक लोकांच्या अंतःकरणात घर करू नये. मग आम्ही नेहमी सांगत असतो, आपल्याला जर लोकांच्या अंतःकरणात घर करून राहायचं असेल ना, त्याच्याकरता आपलं कर्म चांगलं पाहिजे कुठे बाबा, बरोबर एक नाही? हो बाबा, मी विनोदाने विचारत असतो, राग येऊ नका बरं. फक्त टोपीले भारी घातली पण तुम्ही कशीच राहते ऐका, टोपी महाराज फक्त मला घालायला शिकवा जाता जाता ती. बाबा मला सांगा, तुमच्या आजोबाचं नाव काय? खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही बरं. आजोबाचं? हा. तुमच्या पंजोबाचं? खापर पंजोबा?
पप्पर पंजोबा मला सांगा, आपण 2 पिढ्यात नाव विसरून गेलो महाराज. पण ऐका, 350 वर्षे 400 वर्ष जगदगुरु तुकोबरायला जाऊन झाले. मला वाटतं आज छत्रपती शिवाजी महाराज जवळजवळ 395 ते 94 वर्ष जाऊन झाले महाराज. तरी सुद्धा हे लोकांच्या अंतकरणात घर करून द्यायचं कारण आहे ते समाजासाठी जगले महाराज. त्यांनी जीवन समाजासाठी व्यतीत करून दिलं. आपल्या आजही स्वार्थासाठी जगले म्हणून आपल्या आजाला आपण विसरून गेलो. बरोबर आहे की नाही? आपल्या करता त्यांनी बांध करू करू जमिनी वाढवल्या. का आपण काय त्याला आपण अंतकरणात लोकांचे घर करून राहते ते असं म्हणतात ना, आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नाथ पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी बयाले उठा उठा जागा पाठी आपला आजही मेला पंजाही मेला त्याच्या पाठी मग आपला सुद्धा नंबर लागणार आहे महाराज. पण मी सांगत असतो त्याच्या यादीमध्ये आपला नंबर लागू नये याच्याकरता काय केलं पाहिजे? आपण त्याच्यासारखेच बांध कुरले पाहिजे आहे ना? नाही 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 हो, आपण जीवन माणसाने चांगलं जगलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने लोकांच्या अंतकरणात आपण उत्तमची उरे कीर्ती मागितो. का म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मग कीर्ती रूपाने जर तुम्हाला आम्हाला शिल्लक राहायचं असेल तर त्याच्या करता कर्म माणसाने चांगलं केलं पाहिजे. विठाला विठाला नोंद परमार्थात निष्ठा पाहिजे, भाव पाहिजे महाराज, श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे. महाराज म्हणतात या मंडपामध्ये खऱ्या अर्थाने तुमच्या पैशाची गरज या ठिकाणी, तुमच्या धनाची गरज या ठिकाणी नाहीये. तुम्ही कोणत्या पदावर आहे, तुमच्याकडे प्रतिष्ठा काय आहे याची काहीच गरज या ठिकाणी. फक्त तुमच्या अंतकरणात भाव किती, तुमच्या अंतकरणात निष्ठा किती, हे एवढं या मंडपात पाहिलं जातं महाराज. दुसरं काही नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? काही न लगे एक भावाची कारण तो का म्हणे आन विठोबाची. इथं काय लागतो? काय लागतो मोठी माय? भाव लागतो. हो, भाव तिथं देव, बाप तिथं भेव, चिवडा तिथं शेव. पुढे भेटती पाहायला ही राजूरच्या बाजारात आहे की नाही? हो, मी सांगत असतो महाराज, तिथं भाव आहे तिथं देव खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला भेटत असतो. निष्ठा पाहिजे, भाव पाहिजे. असं म्हणतात तीर्थी भाव फळी म्हटलं महाराजांना. जिथं भावाला फळीत असतं महाराज, जिथं अंतःकरणात भाव आहे ना तिथं भावाला फळीत असतं. हो, श्रावण महिना आहे. आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे, श्रावण महिना आहे. आताच पाठीमागं महाशिवरात्र झाली महाराज. हो, महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. महादेवाला आवडणारी वस्तू काय आहे? बेलाचं पान. बरोबर आहे की नाही? पण ऐका, ते बेलाचं पान जर तुमच्याकडे पिंडीवरती ठेवण्याकरता नाहीये, तुमच्याकडे निर्गलीचा पाला आहे, तुमच्याकडे लिंबाचा पाला आहे, तुमच्याकडे बाभळीचा पाला आहे, पण जर तुम्ही भावनायुक्त अंतःकरणाने जर पिंडीवरती ठेवला तरी सुद्धा तो महादेवापर्यंत पोहोचतो. फक्त तुमच्या अंतःकरणाच्या भावाला किंमत आहे महाराज. म्हणून तुम्ही भाव फार महत्वाचे जीवन जगत असताना. हो, म्हणून भावाला फळीत असतं. निष्ठा पाहिजे, भाव पाहिजे. हो, काय होती कानोपात्रा महाराज? अंतःकरणात भाव होता, देवाच्या दरबारात जागा भेटली. निष्ठा असेल, भाव असेल तर देव जवळ करत असतो माणसाला. कानोपात्रेचं असं होतं, एका वेशीची मुलगी होती कानोपात्रा. एका वेशीची मुलगी असताना देवाचं भजन करायचे, देवाचं चिंतन करायचे, देवाची भक्ती करायची. आणि तुमच्या आमच्या सारखे येऊन लोक त्याला नाव ठेवायचे कानोपात्रेला. तू एका वेशीची मुलगी आहे, भजन करते, भक्ती करते, तुला लाज वाटली पाहिजे महाराज. कानोपात्र दिसायला एवढी सुंदर होते म्हणते की तिनं जर ते नागिनीचं पान खाल्लं बाबा, चव्हाण बाबा, हो इंगळे बाबा, हे असंच होतं पाय. जाऊ द्या, काही विषय नाही, आता कीर्तन संपत झाला आपला. हो, तिनं नागिनीचं पान खाल्लं की ते असं होतं, ती गळ्यातून इथं दिसत होतं मध्ये गळ्यातून. एवढी सुंदर होती ती, आपल्या बायको सारखी नव्हती, डांबरी नेकणी अशी नव्हती महाराज. पाती पिताडाकडं चालती कावडाकडं, असा खेळ नव्हता तिचा. हे एकदम सुंदर होती महाराज, एकदम सुंदर होती कानोपात्रा. हो, तिला अभिमान होता सौंदर्याचा. मी नेहमी सांगत असतो, 3 गोष्टीचा अभिमान माणसाने करू नये. एक ज्ञानाचा अभिमान माणसाने करायचा नाही, एक धनाचा अभिमान माणसाने करायचा नाही, हो, आणि एक सौंदर्याचा अभिमान माणसाने करायचं नाही. ही कधी निघून जाईल महाराज? अदृष्ट झाली या उदासू पालटी श्रीमंतीचा कळसू. अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला, पण अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. हो, देव स्वरूपाला जर प्राप्त व्हायचं असेल ना त्याच्याकरता अभिमान माणसाचा गेला पाहिजे. काही काही लोकांना अभिमान, एकच गाडी, एकच बंगला, एकच पलाट, 4-2 एकर जमीन आणि एकच अंगठी महाराज. इकून मिळवतो, तिकून मिळवतो, इकून मिळवतो, तिकून मिळवतो, हे वाडा, हे वाडा, एकच अंगठी.
मला सांगा कशाला करता? रावणासारखे जे श्रीमंत टिकले नाही महाराज. रावण एवढा बलवान, रावण एवढा शक्तिवान, रावण एवढा धनवान माणूस आहे जगाच्या पाठीवर होणार सुद्धा नाही, झाला नाही आणि होणार सुद्धा. किती संपत्ती होती, रावणाच्या घराला सोनं होतं महाराज. बरोबर एक नाही? आपलं पुढे आपल्या घरात सोनं आहे. रावणाची श्रीमंती जर आपण पाहिली तर रावण विद्वानही तेवढाच होता महाराज. बलवानही तेवढाच होता आणि धनवान सुद्धा तेवढाच होता. रावणाने सगळे देव बंदिस्त केले होते. बरोबर एक नाही? आपल्याला बायको बंदिस्त करायची म्हटलं जड जातं. पण रावण होता ते महाराज, सगळे देव रावणाच्या बंदी शाळेमध्ये होते. एवढं सोपं नव्हतं ते. हो, रावणाचा परिवार एवढा मोठा होता म्हणते की रावणाला बायका किती होत्या? 80,000 रावणाला बायका होत्या. आपल्याला किती? एक एकच महाराज. तिनंच आपल्या बारगाड्या उघड्या पाड्या. दुसरी जर गेली तर मडच न्यायचं का? मी तुम्हाला खरं सांगू का, आता पहिलीच भेटे ना. नाही त्याचं सोडून द्या तुम्ही, त्याच्याकडे नका बघू. हो, त्याचा कार्यक्रम लय अवघड आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणजे रावणा एवढी श्रीमंती नव्हती महाराज, रावणा एवढा परिवार कोणाचा नव्हता, पण तरी सुद्धा सगळं होतं. प्रत्येक बायकोला आसन होतं, प्रत्येक बायकोला गाडी घोडी बंगला सगळं जे आसन ते सगळं होतं महाराज. आपल्याला एका बायकोचा सांभाळ करायचं म्हणत आपल्या जीवावर येतं. पण ऐका, त्या रावणाची सुद्धा श्रीमंती टिकली नाही. मला सांगा, सांगा ती कवडी गेली गेलं काही रावणासोबत? तू का म्हणले ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाही. मग एवढी संपत्ती असताना रावणासोबत जर कवडी गेली नाही महाराज, तुमच्या आमच्या सोबत काय येणार आहे? अंतकाळी हाता काही नाही, काय नाही अंतकाळी हाता, काय नाही अंतकाळी हाता. कैसा तुमर अंतकाळी अंतकाळी कैसा तुमर बार बार अंतकाळी हाता, काही नाही अंतकाळी हाता, काही नाही. महाराज म्हणतात अंतकाळी हाता काही नाही. अंतकाळच्या वेळेला काहीच नाही महाराज. आपल्या सोबत येणारा धन फक्त एकच येते, म्हणजे भजन आहे. महाराज म्हणतात करा हरिभक्ती, परलोक येईल कामा सोडविना यमापासून या. मग भगवान परमात्मा यमापासून जर आपलं तुम आम्हाला वाचायचं असेल ना, तर महाराज भजन करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे अंतकरात निष्ठा पाहिजे. मी सांगत काय होतो, कानोपात्रा एवढी सुंदर होती दिसायला, भक्ती एवढी श्रेष्ठ होती महाराज कानोपात्रीची. हो, असं म्हणतात, एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवा मंदिरात जागा दिली. बघ पाहून बघता आला भेटाया श्री हरी, धनी मलाई दाखवाना विठुरायाची पंढरी. दाखवली असेल कधीतरी पंढरी? नसन दाखवली तर या वर्षी घेऊन जा धनीला, चला म्हणा वारीला आता. बरोबर एक नाही? हो महाराज, पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुम्ही पहा, पहिलं दर्शन कानोपात्रेचं आहे, नंतर देवाचं दर्शन घ्यावं लागतं. त्याचं कारण जर काय असेल, अंतकरणात निष्ठा होती, अंतकरणात भक्ती होती महाराज. लोकांनी एवढा त्रास दिला, हो एवढा त्रास दिला, पण ज्याच्या पाठीमागे देव असतो ना, हो त्याचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही महाराज. मागे पुढे उभा राहे संभाळित, आली आघात निवारा, देव उभा मागे पुढे, उभी पुढे, संकट कितीही संकट जीवनात मात्र चाले मागे मागे, चाले चाले मागे मागे, झाले मागे मागे, झाले मागे मागे. सुख दुःख साये अंगे, सुख दुःख साये अंगे, चाले मागे मागे, चाले मागे मागे. पुन्हा लांब दर्शक आपलं या धावे चाले मागे मागे, सुख दुःख साई. मी नेहमी सांगत असतो महाराज, सुख दुःख जर कोणाला सांगायचं असेल ना तर देवाला सांगा. आपल्या जीवनात सुख असेल तर देवाला सांगा, दुःख असेल तर देवाला सांगा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारिलं दुःख. आज समाजाचा जर सर्वे केला ना बाबा, आज समाज दुसऱ्याच्या सुखाने जेवढा दुःखी तेवढा स्वतःच्या दुःखाने सुद्धा नाही. बरोबर एक नाही? गाडी घेतली त्याच्या पोटात गोळा होतो,
बंगला बांधला हा? हो याला झोपच येत नाही महाराज. म्हणजे समाज दुसऱ्याच्या सुखाने जेवढा दुःखी तेवढं त्याच्या अंतकरणात दुःख आहे, त्या दुःखाने सुद्धा तो दुःखी नाही महाराज. म्हणून समाजाकडे पाहून कधी जीवन माणसाने जगायचं नाही. हो आपलं जी निष्ठा आहे, आपला जो भाव आहे ते कधी ढळू द्यायचा नाही. अंतकरणात महाराज किती त्रास होऊ द्या, कानोपात्राला एवढा त्रास झाला, एवढा लोकांनी त्रास दिला, पण अंतकरणातली निष्ठा ढळली नाही महाराज. अंतकरणातला भाव कधी कमी झाला नाही, अंतकरणातलं प्रेम कधी कमी झालं नाही, अंतकरणातली श्रद्धा कधी कमी झाली नाही. म्हणून अशाच भक्ताचं वर्णन महाराज अभंगाच्या प्रथम चरणात निष्ठावंत